सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या जन्माने, साधनेने, अनुष्ठानाने, तपश्चर्येने पुनीत झालेला हा परिसर, ते संत हृदय सम्राट, विश्ववंद्य, विश्वसंत, विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका प्रसंगातून घडवितात. विठ्ठला म्हणजे तुकोबारांचा हा अभंग जो आहे हा प्रासंगिक अभंग आहे, प्रसंगातून निर्माण झालेला अभंग आहे. तशी तुकोबारायांची वाणी ही प्रासादिक वाणी जी निर्माण झाली ती भगवंताच्या कृपेने निर्माण झालेली. पण ज्या ज्या वेळेला जशी स्फूर्ती व्हायची, जसा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायचा, त्या भावानुसार तसे तसे अभंग निर्माण झालेले आहेत. पण काही अभंग मात्र निर्माण करण्याचा त्यांचा हेतू नव्हता, मनात तशी संकल्पनाही नव्हती. पण विशेष असा प्रसंग निर्माण झाला, त्या प्रसंगातून काही अभंग निर्माण झालेले आहेत. त्यातील हा एक अभंग आहे. कोणता प्रसंग तर तुकोबारायांची कीर्ती छत्रपती शिवाजीराजांच्या कानावर गेली आणि शिवाजी महाराजांना असं वाटू लागलं की अशा थोर महात्म्यांचा संबंध आपल्या जीवनाशी यावा. त्याबरोबरच तुकोबारायांची व्यावहारिक परिस्थिती ही शिवाजी महाराजांच्या ध्यानात आल्यावर शिवाजी महाराजांनी असा विचार केला की अशा सत्पुरुषांना आपण राजे आहोत, आपण काही सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांची हकाटीची परिस्थिती, ही दुःखमय परिस्थिती, सांसारिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना सहाय्य आपण करावं. म्हणून एक जहागीर, त्याच्याबरोबर घोडे, तसंच काही धनसंपत्ती, नजराना बराचसा घेऊन एका कारकुनाला छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांकडे पाठवलं आणि त्याला सांगितलं की जा, छत्रपती शिवाजी राजांनी हे आपल्याला पाठवलेलं आहे, दिलेलं आहे धन हा नजराना, आपण सुखी व्हावं हाच त्यांचा उद्देश आहे. म्हणून आपण हे स्वीकारा असं त्यांना सांगा. म्हणून तो कारकून पाठवलेला आहे. तो सर्व ही धनसंपत्ती घेऊन, अब्दागिरी, घोडे, छत्र हे सर्व घेऊन तो आला. तुकोबारांच्या पुढे नतमस्तक झाला आणि तुकोबारांना म्हणू लागला की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सांसारिक परिस्थिती हकाटीची पाहून, दुःखाची पाहून आपण सुखी व्हावेत या उद्देशाने हा नजराना पाठवलेला आहे, आपण तो स्वीकारा. असं तो कारकून ज्या वेळेला तुकोबारायांना म्हटला, त्यावेळेला तुकोबारायांनी पहिला आपल्या अंतःकरणात हा विचार केला की आपल्या अंतःकरणात या विषयीची कुठलीच अपेक्षा नसताना आपली सांसारिक परिस्थिती ही हकाटीची जाऊन सुखा समाधानाची व्हावी
अशी कधी आपल्या अंतःकरणात इच्छा नसताना या सृष्टीचा नियामक संचालक हा भगवान याने असं हे का पुढे माझ्या आणावं? भगवान हा आपल्या मनातले जसे संकल्प असतात ते पूर्ण करणारा, सिद्धीला नेणारा भगवान आहे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. आपल्या मनात जसा संकल्प असतो त्या संकल्पाची पूर्तता करणारा भगवान आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपल्या मनातले संकल्प पाहून ते सिद्धीला नेणं हे भगवान आपलं कर्तव्य समजतो. भक्ताचे संकल्प अपुरे राहू नयेत, भक्ताची इच्छा अपुरी राहू नये, ही भगवंताची रीती आहे. आणि दुसरा भगवंताचा एक काटेकोर नियमही आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मग ही दोन्ही प्रकारची परिस्थिती लक्षात घेता देवाने माझ्या मनाच्या संकल्पाविरुद्ध हे का माझ्या समोर आणलं? म्हणून तुकोबाराय पहिले त्या कारकुनाकडे न पाहता, आलेल्या पुढच्या संपत्तीकडे न पाहता तुकोबाराने देवाकडेच मोर्चा वळवला. आणि देवाला तुकोबारा म्हणतात, देवा अरे ही माझी इच्छा होती का? ही माझी इच्छा आहे का? मग जर ही माझी इच्छा नाही तर तू मला इथे का गोवतो सांग. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया, मज गोविसी कासया, मज गोविसी कासया. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया, मज गोविसी कासया, मज गोविसी कासया. तुकोबारा देवाला स्पष्ट म्हणताय, देवा तू इथे मला का गुंतवसो सांग. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. अरे हे आम्हाला आवडणार आहे का? हे आमच्या बऱ्यात पडणार नाही. हे छत्रचामर, हे घोडे, हे दिवट्या आदी करून हे ऐश्वर्य हे आम्हाला बऱ्यात पडणार नाही. दिवट्या छत्र घोडे हे तो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया. का तुम्हाला इथे गुंतवतोस? देवाचा बराच समाचार तुकोबारा घेतायत. नवे नवे तुकोबारांनी पुढे तर देवाचे थोडेसे वाभाडे काढलेत. तुकोबारा देवाला म्हणतात, देवा एक थोडंसं स्पष्ट बोलतो तुला, तुला ही वाईट खोड लागली.
तुझ लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी पांडुरंगा बहु कुडी पांडुरंगा बहु कुडी तुझ लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी पांडुरंगा बहु देवा, हे पांडुरंगा, तुला ही वाईट खोड लागलेली, वाईट. तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी, फार वाईट सवय तुला लागलेली. कसली सवय? ज्या भक्ताला जी इच्छा नाही ते नसताना तू त्याच्या पुढे ते का आणतोस? बरोबर, तुला कळत नाही असं नाही ना, तुला कळतंय, अंतरातलं चांगलं कळतंय, आणि अंतरातलं जाणत असतानाही तू हा वेगळेपणा असा का करतोस? जाणोनी अंतर टाळीसील कर कर, तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहुकुडी. अंतर जाणत असतानाही, ज्याला अंतरातलं कळत नाही त्याच्याकडून काही गोष्टी घडेनात का? पण तुला कळतंय. बरं, सांगितल्यानंतर कळतंय असं नाही, न सांगता नाही तुला अंतरातलं कळतंय ना. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे येते अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगताना तुम्हाला अंतर कळतंय. मग अंतर कळत असताना काय तू टाळाटाळ करतोस? टाळीशील कर कर, तुझं लागली खोडी पांडुरंगा बहु कुडी. याप्रमाणे देवाचा समाचार घेतला आणि तुकोबराय त्या कारकुनाकडे वळले आणि त्याला म्हणू लागले, हे कशाला आमच्या पुढे आणलेलं आहे? नको आहे आम्हाला, आम्हाला नको आहे. त्यावेळेला तो कारकून म्हणू लागला, महाराज स्वीकारा, घ्या. तुम्हाला माहिती आहे का कोणी पाठवलंय? छत्रपती शिवाजी राजांनी पाठवलेलं आहे, म्हणून तुम्ही हे स्वीकारा. तुकोबराय म्हणतात, राजांनी पाठवलं असलं म्हणून काय झालं? राजांना काय कळतंय? आमच्या अंतःकरणात काय आहे त्यांना काय कळतंय? हा, पण कोणी पाठवले थोडासा एक विचार केला पाहिजे. मोठ्या माणसाचा अनादर करू नये. मग राजाने जर पाठवलेलं आहे तर तुम्ही असं का करता? तुकोबराय म्हणतात, आमच्या दरबारात सांगू तुम्हाला, मुंगीला जी किंमत आहे, मुंगी, ती मुंगी आणि हा राजा, हे खालचं टोक हे वरचं टोक, हे दोन्ही जरी असले तरी त्या दोघांना आम्ही समान मानतो. मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, 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 आम्हा सारखाची जीव. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. मुंगी हा जीव, तसंच राजा हाही जीवच आहे, हे आम्ही सारखे मानतो. म्हणून आमच्या पुढे हे काय तुम्ही नामनिर्देश करून आमचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. अहो, राजा आहेत,
काय तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तुकोबराय म्हणतात आम्ही चांगलं समजून घेतले. ते राज्य कुठले? महाराष्ट्रापुरते. अगर काही बाहेरच्या शेजारच्याही राज्यातले काही किल्ले घेतले असतील तर. पण आम्ही राजे याच भारतातले नुसते नाही, या जगातले नाही, या भूतलावरचे नाही, त्रैलोक्याचे राजे आम्ही आहोत. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. बरी नाही कोणाचे तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. त्रैलोक्याचे आम्ही राजे आहोत. मालक साधे नाही, या सर्व वैभवाचे धनी आम्ही आहोत. तिन्ही त्रिभुवनातले, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अहो बाकीचं द्या सोडून, व्यस्त काही बोलण्यापेक्षा फक्त महाराजांची भावना तरी लक्षात घ्या ना तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांची भावना ही आहे की तुमची सांसारिक परिस्थिती महाराजांच्या कानावर आली म्हणून आपल्यासारखे असे व्यथित नको, दुःखी नकोत, आपण सुखी असावं असा त्यांचा उद्देश आहे. म्हणून हे त्यांनी सर्व पाठवलेलं आहे. तर तेव्हा तुम्ही ते स्वीकारा. त्यावेळेला तुकोबाराय त्यांना म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांची भावना जर ही आहे तर मी त्याला काही वाईट समजत नाही. ठीक आहे, त्यांची भावना माझ्याविषयीची चांगली आहे, पण त्यांना माझी भावनाच खरी कळली नाही. माझ्या अंतरातला भाव त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी हे सुखी होण्याकरता पाठवलेलं आहे. महाराज मग भावना तर त्यांची चांगली आहे ना, मग स्वीकारा ना. तुकोबाराय म्हणतात नाही नाही. का? जी भावनेची त्यांची भूमिका आहे, आम्ही सुखी व्हावं, हे जर त्या भावनेच्या बुडाचे अंतर आहे, अंतरंग आहे, तर त्या अंतरंगाच्या दृष्टीनेच मी तुम्हाला सांगतो की याने आम्ही सुखी होणारे नाहीत. आम्ही सुखी व्हावं म्हणून पाठवलंय ना, पण याने आम्ही सुखी होणारे नाहीत. तेव्हा तो कारकून म्हणू लागला, महाराज याने जर तुम्ही सुखी होणारे नाही तर तुम्ही कशाने सुखी होणारे आहात हे तरी आम्हाला सांगा. ते आम्ही राजांना निवेदन देऊ, त्याप्रमाणे करतायत. मग तुम्ही सुखी तरी कशाने असाल हे सांगा, तर आम्ही कशाने सुखी होऊ हेच तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतायत. अभितेने सुखी अभितेने सुखी अमितेने सुखी अमितेने सुखी अमितेने सुखी विठ्ठला विठ्ठला मुखी मना विठ्ठला विठ्ठला मुखी मना विठ्ठला विठ्ठला मुखी मना विठ्ठला विठ्ठला विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी
मना विठ्ठल विठ्ठल मुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे विठ्ठा दाना 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 तुकोबारा त्या कारकुनाला स्पष्ट म्हणतात, याने आम्ही सुखी होणारे नाहीत, मग तुम्ही कशाने सुखी होणार आहात? तर तुकोबारा म्हणतात, आम्ही तेने सुखी, त्याने आम्ही सुखी होणार आहोत. त्याने म्हणजे कशाने? ते पुढील सर्व अभंगातून ते स्पष्ट केलेलं आहे. त्यापैकी पहिला पैलू तुकोबारा आहे. आम्ही कशाने सुखी होणार हा सांगतात, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा, तेने आम्ही सुखी. तुम्ही तुमच्या मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठलाचं नामचिंतन करा. तुम्ही जर ते नामचिंतन केलं तर त्याने आम्ही सुखी होणार आहोत. आम्ही नामचिंतन करायचं आणि त्याने तुम्ही सुखी व्हायचं, हे कसं काय? जे ज्याला फल हवा आहे त्यानेच ती साधना केली पाहिजे. म्हणून तुम्हाला जर ते घडावं वाटतंय तर तुमच्या सुखी होण्याकरता तुमची तुम्ही साधना करायची, तुम्ही तुमचं करायचं. आम्ही ते केल्यानंतर त्याने तुम्ही सुखी कसं काय? अहो, एक साधारण लौकिक दृष्टांत सांगतो. रोग ज्याला असेल औषध त्यालाच दिलं पाहिजे ना. रोग म्हशीला आणि इंजेक्शन खालीला देऊन काय उपयोग होणार? मुलगा आजारी आहे म्हणून डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हटल्यानंतर मुलं फार अकांड तांडव करत असतात. आरडाओरडा सर्व दवाखाना गरजून गेला. तो डॉक्टर म्हणाला, अहो असं काय करता? त्याला समजा शांत करावं, तो ते आज पळे तसा. तो नाही शांत राहणार. धरा जरा दाबून धरा. म्हणजे किती दाबून धरलं तरी ते नाहीच ऐकणार. मग काय करायचं काय? हे बघा डॉक्टर साहेब, तो नाही ऐकत ना, जाऊ द्या, मग मला द्या ना इंजेक्शन. आता रोग जर मुलाला आहे तर इंजेक्शन बापाला देऊन उपयोग काय? तर सुखी होण्याकरता, तुम्हाला सुखी होण्याकरता तुम्ही तुमचे प्रयोग करा, तुम्ही तुमची साधना करा, तुम्ही तुमचं काय करायचं असेल ते करा. तुम्ही आम्हाला म्हणता, राजेसाहेबांना म्हणता तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, मग आम्ही सुखी होणार, हे कसं काय? तर यातला मार्मिक भाव मी आपल्याला शेवटी सांगेल. तूर्ताभंगाचा भावार्थ आपण संपूया. आम्हाला विठ्ठल विठ्ठल मुखाने म्हणायला सांगता, आम्ही नाही म्हटलं तर आमची हानी काय, आणि आम्ही म्हटलं तर आम्हाला लाभ काय, आणि आम्ही म्हटलं तर आम्हाला लाभ होणार, त्यात तुम्ही सुखी कसे काय होणार? या मार्मिक विषयाचा भाग मी भावार्थानंतर आपल्या पुढे ठेवतो. तूर्ताभंगाचा भावार्थ संपू. तुकोबारा म्हणतात, आम्ही त्याने सुखी होणार आहोत. आणि महाराज, त्याने तुम्ही जर सुखी होणार आहात तर राजाने आमच्याजवळ जे दिलं, आम्ही तुमच्या पुढे हे जे आणलेलं आहे, हे ठेवलेलं आहे, याला तुम्ही काहीच महत्त्व देत नाही का? याला काहीच समजत नाही का? काहीच मानत नाही का? तुकोबारा म्हणतात, आम्ही समजतो की त्याला. मग तुम्ही काय समजता? तर आम्ही याला काय समजतो
तुकोबाराय ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान तुमचे रवित धन मज मृत्तिके समान मृत्तिके समान तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान ते मज मृत्तिके समान. तुकोबाराय तुम्ही जे माझ्या पुढे ठेवलेलं आहे याच्याविषयीची आमची काय वृत्ती आहे सांगू. ते मज मृत्तिके समान तुमचे येर वित्त धन माझ्या भावने व्यतिरिक्त येर तुम्ही जे माझ्या पुढे वित्त आणि धन आणलेलं आहे ते मला माती समान आहे. माती समान ते मी मानतो. वित्त आणि धन धन याच्यातून रोकड कॅश घ्यावी पैसा घ्यावा आणि वित्त म्हणण्यातून इतर ऐश्वर्य घ्यावं. विठ्ठल 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 धन म्हणजे पैसा आणि वित्त म्हणजे इतर आणलेलं ऐश्वर्य. वित्त धातूपासून जे मिळवलेलं जे बाकी सर्व आहे ते वित्त ते ऐश्वर्य सर्व वित्तात मोडलं जाईल आणि कॅश धनामध्ये मोडलं जाईल. तर हे दोन्ही प्रकारचं तुम्ही माझ्या पुढे आणलेलं आहे. धनही आणलेलं आहे रत्न आणलेले आहे जडवायर आणलेलं आहे पालखी आणलेली आहे छत्र आणलेलं आहे घोडे आणलेले आहेत हे बाकी सर्व ऐश्वर्य आणलेलं आहे. हे सर्व ऐश्वर्य आम्हाला आवडणारं नाही. अहो तुकोबाराय सगळ्यांना आवडतं हे द्रव्य तुम्ही काय म्हणता. तुकोबारा म्हणतात जनाला आवडतंय ते पण आम्हाला ते मात्र कशाप्रमाणे आहे. आम्हासी पाषाणाभूनी हीन आम्हासी पाषाणाहुनी हीन आम्हासी पाषाणाहुनी हीन आम्हासी पाषाणाहुनी हीन द्रव्य जीवाहुनी आवडे या जना 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 माझी पाषाणाहुनी हीन आमाची पाषाणाहुनी हीन आम्हाची पाषाणाहुनी हीन आम्हाची पाषाणाहुनी हीन. तुकोबारा म्हणतात द्रव्य इतर लोकांना जीवापेक्षा फार आवडते पण आम्हाला त्याची आवड नाही.
आम्हासी पाषाणाहूनहीन, पाषाणाहूनही, पाषाणापेक्षाही हीन आहे, हीन, पाषाणापेक्षाही हीन आहे माती. पाषाणाचा तरी काय उपयोग होतो? पाषाण भिंती बांधायला कामाला येतो, मूर्ती बांधायला, मूर्ती करायला कामाला येतो. पाषाणातून अनेक उपयोग होत आहेत. पण त्याच्यापेक्षा माती जी हीन आहे, त्या मातीप्रमाणे आम्ही हे समजतो. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते, आम्हा समान हे चित्ते, आम्हा समान हे चित्ते. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते, आम्हा समान हे चित्ते, आम्हा समान हे चित्ते. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, आम्हा चित्ती हे समान, आमच्या चित्तात हे समान आहे. सोनं आणि माती. सोन्याच्या बाबतीत तुमची उच्च भावना आहे, किंमतवान आहे सोनं, आणि माती ही किंमतवान नाही अशी तुमची भूमिका आहे. पण जे किंमतवान माती नाही अशी जी तुमची भूमिका आहे, तीच भूमिका आमची सोन्याविषयी आहे. त्याचप्रमाणे मातीप्रमाणेच आम्ही हे सोनं समजतो. मग सोनं नुसतं नाही, यावत धातू जेवढे येतील ते तेवढे धातू आम्ही, सोनं असं का रुपा असो, हे आम्हाला मातीच्या समान आहे. माणिक असे नाका, कोणते नवरत्नाचे खडे असे नाका, हे सर्व आम्ही या माती समान, दगडा समान मानतो. सोने रुपे आम्हा मृत्तिके समान, मृत्तिके समान. 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 माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे, माणिक पाषाण खडे जैसे. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे कीर्तनकार का? आम्ही म्हणजे कथाकार का? आम्ही म्हणजे कोण? तर तुकोबरा म्हणतात, आम्ही म्हणजे कोण सांगू? आम्ही एक भाविक आहोत. आमच्या भाविकांची जाती एक वेगळी आहे. कीर्तनकार हे वेगळे, कथाकार हे वेगळे. आम्ही भाविक लोक आहोत, आम्ही भक्त आहोत, भक्त. आणि आम्हा भक्तांचं जीवन हे या प्रकारचं आहे. आमची आशा कुठेच नाही, कुठेच नाही. आमची आशा एकमेव फक्त भगवंताच्या ठिकाणी आहे. म्हणून कुठलीही आशा ज्यांच्या जीवनात नाही, जेवढे जेवढे आशा पाश आहेत ते सर्व बाजूला निवृत्त होऊन केवळ भगवंताच्या चिंतनात रत असणारे असे जे आम्ही ते भक्त आहोत. भक्ताचं लक्षणच तुकोबारांनी हे सांगितलेलं आहे. भक्त ऐसे जाना जे देई उदास, कैसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देई उदास, कैसे जाना
देहि उदास गेले आशा पाश निवारोनी आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण तुकोबारा म्हणतात आम्ही भक्त आम्हा भक्तांची ही प्रणाली आहे. याकडे आमचं मन कधी धाव घेत नाही. हे आम्हाला कधीच आवडत नाही. नावडे जन धन माता पिता जन धन नावडे म्हणून आम्हा भाविकांची जाती आम्हा भक्तांची जाती ही अशी निरपेक्षाची आहे. जो निरपेक्ष आहे तो भक्त आहे. मग तो कीर्तनकार निरपेक्ष असला तर त्यालाही भक्तच म्हणायचं. कथाकार निरपेक्ष असेल तर भक्तच म्हणायचं. कीर्तनकार कथाकार माळा मुद्रा पुराण सांगणं हे सगळं असंताच्या लक्षणात म्हणजे आहे असं नाही. पण ते हे असे असलेले संत असतील असं नाही. म्हणजे कीर्तनकार संत कीर्तनकार नसतात असं नाही. पण जे जे कीर्तन करतात ते संत असतात असंही नाही. विठ्ठल 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 कवित्व करतात ते संत असतात असं नाही. तुकोबर म्हणतात नव्हती ते संत करिता कवित्व सांगता पुराणे नव्हती संत नव्हती ते संत करिता कीर्तन नव्हती संत माळा मुद्रांच्या भूषणे. संपूर्ण अभंग तो आपण बघा. त्या संपूर्ण अभंगामध्ये भक्ताची बाहेरची चिन्ह धारण केलेली असली म्हणजे तो संत आहे तो भक्त आहे असं नाही. संत मात्र त्या लक्षणांनी त्या चिन्हांनी वावरत असतात. संत कवित्व करतात संतही माळा मुद्रा घालतात संतही कीर्तन करतात संतही रामायण भागवत सांगतात. पण जे जे कीर्तन करतात जे जे भागवत सांगतात जे जे रामायण सांगतात ते संत असतात असं नाही. म्हणून आम्ही भक्त आम्ही तेने सुखी सोनेरूपी आम्हा म्हणजे आम्हाला म्हणजे कोणाला आम्हाला भक्तांना. आणि भक्त तोच की जो निरपेक्ष असेल तो. निरपेक्ष हे भक्ताचं प्रमुख लक्षण सांगितलेलं आहे. भक्ताच्या अनेक लक्षणात पहिलं लक्षण निरपेक्षता. अनपेक्ष शुचिर्दक्ष अनपेक्ष जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिघावा. श्रीमद भागवतात देखील 11व्या स्कंदात निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम निरपेक्षम हे पहिलं लक्षण घेतलेलं आहे. अपेक्षा ज्याच्या ठिकाणी कसलीच नाही तो आहे भक्त. आशा नाही कवनाची तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची. असा जो आहे तो भक्त आहे. आणि असे आम्ही भक्त आम्हा भक्तांची ही प्रणाली आहे. आम्ही तुम्ही जे पुढे आणलं याने सुखी होणारे नाही. आणि दुसरं वेगळ्या पद्धतीने सांगू आम्हीच काय याने कोणी सुखी होणारे नाही. धन कोणालाही सुख देऊ शकत नाही. धनाने कोणी सुखी होऊ असं म्हणतील तर ते शक्य नाही. धन हे अनेक वेळेला दुःखाच्या दरीते टाकू शकते. द्रव्याच्या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत भागवतामध्ये. स्तेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मद भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनानिच येते 15 अनर्था.
हे 15 अनर्थ द्रव्याच्या पाठीमागे आहे. आम्हाला तर नाहीच सुखी, म्हणजे आम्ही तर याने नाही सुखी होणार आहे, पण याने कोणी सुखी होऊ शकत नाही. याने आम्ही सुखी हो असं कोणी मानेल तर त्यांचं ते चुकीचं आहे. धनाने कोणालाच सुख दिलेलं नाही. क्षणिक सुखाचा भास होत असेल, परंतु ते कायमचं सुख देणारं होईल असं मात्र नाही. म्हणून जे सुख देणारच नाही त्याच्या मागे जाणारे आमची जात नाही, आम्ही नाही. सोने रुपये आम्ही माणिक पाषाण खडे जैसे, आम्हाला ते माती समान आहे. भक्ताच्या लक्षणाचा जागोजागी हा विचार केलेला आहे. म्हणून निरपेक्षता हे महात्म्याचं, साधूचं नाक म्हटलेलं आहे भागवतात. निरपेक्षता ह्याची नाक आहे. आणि निरपेक्षता नसेल तर तो नाकटा साधू समजावा. निरपेक्षता हा महत्त्वाचा साधूंचा, महात्म्यांचा, भक्तांचा गुण आहे. म्हणून आम्ही म्हणजे तुकोबराय म्हणतात, आम्ही जे जे भक्त आहोत ते भक्त, आम्हाला हे धन नाही मान्य, हे समाधान देणारं नाही, कोणालाच जे देणारं नाही ते आम्हाला काय. आम्ही त्याने सुखी होणार आहोत. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी. अनेक भक्तांच्या परीक्षाही अनेकांनी घेतलेल्या आहेत, परंतु अनेक भक्तही या दृष्टीने कुठल्याही अपेक्षित असलेले कोणाला सापडलेले नाहीत. राका वंका वंका आदी करून अनेक भक्तांची चरित्र, नामदेवरायांच्या चरित्रात अनेक भाग आहेत. म्हणून या धनाच्या पाठीमागे जाणारे आम्ही नाहीत. आम्ही याने सुखी होणार नाही. महाराज, काही वेळेला काहींना असं वाटतं, एक नाही सांगितलं, हा हे नसेल आवडत, पण दुसरं काय आवडत असेल, तिसरं काय आवडत असेल, आपण दुसरा काही पर्याय पुढे ठेवूया. म्हणून तो कारकून म्हणला, महाराज याने तुम्ही धनाने याने सुखी होणारे नाही ना, ठीक आहे, या व्यतिरिक्त दुसरं तुम्हाला आणखी काही वाटत असेल ते सांगा. राजांना आम्ही ते सांगू, दुसरं काय आम्हाला सांगा, दुसरं काय आम्हाला सांगा तुम्ही सुखी होण्याकरता. तुकोबराय म्हणतात, दुसरं काय तुम्ही म्हणता ना, तर दुसरे तुम्हाला आम्ही सांगतो की आम्ही कशाने सुखी होणार आहे त्याचा दुसरा पैलू अभंगाच्या 3ऱ्या चरणात, दुसरा आणि तिसरा पैलू अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो. कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळसे, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळशी, कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, तुमचे फेरवेत धन, तुमचे फेरवेत धन. व्रत करा एकादशी, व्रत करा
सुखी होण्याच्या आणखी दुसऱ्या 2 बाजू लक्षात आणून देतात. आम्ही सुखी व्हावं असं तुमचा उद्देश आहे ना, तर मग एक करा तुम्ही, कंठी मिरवा तुळशी, गळ्यात तुळशीची माळ घाला. आणि काय करायचं, एकादशी व्रत करा. ह्या 2 आणखी सुखी होण्याच्या गोष्टी तुकोबराने आपल्या सांगितलेल्या आहेत. कंठी तुळशी मिरवा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुळशीची माळा धारण करणं हा पहिला महत्त्वाचा प्राथमिक सदस्य होण्याचा भाग सांगितलेला आहे. तुळशीची माळा धारण करा. या संप्रदायाची भूमिकाच त्यागाच्या बैठकीवर आहे, भोगाच्या बैठकीवर नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुळशी ही त्याग शिकवणारी आहे. तुळशी ही त्याग शिकवणारी आहे. तुळशी आणखी समर्पण भाव शिकवणारी आहे. म्हणून संप्रदायाने पहिलं व्रत धारण करत असताना, पहिलं प्राथमिक सदस्यत्व धारण करताना तुळशीची माळा धारण करायला सांगितली. आणि देवाला ती आवडणारी आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करे भोळ्या भाविका. देवाला अतिशय प्रिय आहे तुळशी. म्हणून त्याने स्वतः आपल्या गळ्यात धारण केली, विटेवर उभा राहिलाय. तुळशी माळा घालून कंठी, उभा विटेवरी जगजेठी. तुळशीहार गळा कासे पितांबर. त्याला तुळशी फार आवडते. आणि ज्याने आपल्या शरीरावर तुळशी ठेवलेली असेल, तुळशीची माळा धारण केली असेल, तोही देवाला फार आवडतो. नाथ महाराजांनी एका अभंगात देवाच्या आवडीचा प्रकारच सांगितलेला आहे. देवाच्या आवडीचे जे 4-5 प्रकार सांगितलेले आहेत, त्यात तुळशीची माळा धारण करणं हा एक आवडीचा प्रकार सांगितलेला आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आवड देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवड देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधारण निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. देवाला आवडणारी ही तुळशी आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचीच भूमिका मीठ ही आहे, देवाला जे आवडतं ते करायचं. म्हणून देवाच्या आवडीचा प्रकार जो सांगितला, तुकोबारांना असं वाटू लागलं छत्रपती शिवाजी महाराजांनाही या प्रकारे संप्रदायाची दिशा आपण द्यावी, ही दीक्षा द्यावी. त्यांनी आपल्या जीवनात हे स्वीकारावं. म्हणून कंठी मिरवा तुळशी, कंठात तुळशीची माळा मिरवा. मी मगाशी बोलून गेलो, तुळशी ही त्याग शिकवते, समर्पण भाव शिकवते. आपण व्यवहारात ही भाषा वापरतो की नाही, त्याच्यावर आम्ही तुळशीपत्र ठेवलं, त्याच्यावर आम्ही तुळशीपत्र ठेवलं. याचा अर्थ काय, आम्ही त्याची मालकी सोडली, आम्ही त्याचा त्याग केला, ते आता आमचं नाही, आम्ही त्याचा त्याग केला आहे आणि ते कोणाला तरी दिले. आम्ही त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं,
ते दिले. म्हणजे आपल्याकडून त्याग आणि दुसऱ्याला समर्पण हे 2 गुण तुळशीचे गुणधर्म आहेत. म्हणून संप्रदायात साधनेत येणाऱ्याने आपल्या जीवनात ही तुळशीची माळा धारण करावी, त्यागी जीवन बनवावं, त्यागी जीवन ठेवावं आणि तसं समर्पित ठेवावं. या देहाचा त्याग, या देहाविषयी अरुची, देही उदासत्व हे असावं आणि त्याबरोबर देवाला समर्पित व्हावं. कोणी म्हणेल मग आपल्या जीवनाचा विचार काय, आपल्या जीवनाचा विचार काय, आपल्याला सुख समाधान मिळायला पाहिजे. सुख समाधान मिळून देणारच हे आहे. जर आपण देवाला समर्पित झालो, देहावर तुळशीपत्र ठेवलं, तर हाच त्याग, हेच समर्पणता आपल्याला खऱ्या कायमच्या आनंदाची प्राप्ती करून देणारी आहे. देह समर्पी जे देवा, देह समर्पी जे देवा, पार काहीच न घ्यावा, पार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, तुका मने आनंद. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, होईल आगवा मने आनंद, होईल आगवा तुका मने आनंद, तुका मने आनंद. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. देह समर्पी जे देवा, देवाला समर्पित व्हावं आणि देवाला समर्पित होण्यासाठीच तुळशीची माळा धारण करायची. देहावर तुळशीपत्र ठेवलं की आपण देहाचा त्याग केला आणि देवाला समर्पित झालो. म्हणून देवाशी समर्पित होणं, तुकोबाराय म्हणतात आम्हाला हे आवडतंय, आम्ही तेने सुखी. तुम्ही गळ्यात तुळशीची माळा घाला. तुळशी ही अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदात सर्व वनस्पतीमध्ये तुळशी या वनस्पतीला अधिक श्रेयस्कर, अधिक फलदायी मानलेलं आहे. अनेक तुळशीचे गुणधर्म, अनेक रोगावर चालणारी तुळशी आहे. सर्व बाजूने तुळशीचं महत्त्व आहे. तुळशीला नुसतं पाहिलं तरी फल आहे, नुसतं पाहिलं तरी, स्पर्श केला तरी फल आहे. हिचं रोप लावलं तरी महान फल आहे, हिला वंदन केलं तरी महान फल आहे. अनेक अंगाने तुळशीचं महत्त्व सांगितलेलं आहे. पद्मपुराणामध्ये याचा सुंदर विचार आलेला आहे. या दृष्ट्वा निखिलाघ संघ शमनी, स्पृष्टा वपु पावनी, रोगानाम अभिवंदिता निरसिनी, सिक्तांतक त्रासिनी, प्रत्यासत्ती विधायिनी भगवत कृष्णस्य संरोपिता, न्यस्ता तच्चरणे विमुक्ती फलदाम, तस्यै तुलस्यै नमः. विठ्ठल 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 त्या तुळशीला नमस्कार असं म्हटले. या दृष्टा निखिलाघ संघ शमनी, या दृष्टा जिला पाहिलं असताना निखिल अघ संघ शमनी, सर्व पापाच्या समुदायाला शांत करणारी आहे. तुळशीला पाहिलं तरी पाप नष्ट होते असं तुळशीचं फळ. स्पृष्टा वपु पावनी, हिला जर स्पर्श केला तर ही शरीराला पवित्र करणारी आहे. अनेक प्रकारे अपवित्र झालेलं आपलेलं शरीर ते पवित्र होण्याकरता तुळशीचा स्पर्श हा विशेष महत्त्वाचा आहे. शरीराला पावन करणारे, पवित्र करणारे. कारण तुळशीचा स्पर्श होऊन
जे पाणी आपल्या अंगावर पडतंय त्या पाण्यातून सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं श्रेय मिळते. घडता एकची स्नान कोटी तीर्थाचे मार्जन, कोटी तीर्थांचे मार्जन, कोटी तीर्थांचे मार्जन. एकची स्नान कोटी तीर्थांचे मार्जन, कोटी तीर्थांचे मार्जन, कोटी तीर्थांचे मार्जन. तुळशी काष्टाची माळ गळा घालावी निर्मळ. तुळशी काष्टाची माळ आपल्या गळ्यात जर घातली तर घडता एकाचे स्नान कोटी तीर्थाचे मार्जन. कोट्यवधी तीर्थाचं स्नान केल्या इतकं ते पवित्र मानलं जात आहे. म्हणून स्पृष्टा वपु पावनी रोगानाम अभिवंदिता निरसिनी. चला हिला जर वंदन केलं तर अनेक रोगाला शांत करणारे, रोगाचं निरसन करणारे आहे. रोगानाम अभिवंदिता निरसिनी सिक्तांतक त्रासिनी. हिला जर पाणी घातलं तर अंतक त्रासिनी, यमाला त्रास देणारी आहे. माळ तुळशी काष्टाची माळ जिथे आहे तिथे यम येऊ शकत नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्याला यम नेऊ शकत नाही. मग कुणी म्हणाल माळकरी मरतच नाहीत का? माळकरी न्यायला विष्णूचे दूत येतात, यमाचे दूत येत नाही. यमाने आपल्या दूतांना सांगून ठेवलंय आपलं गिराईक कोणतं. जे न घाली ती तुळशी माळा, न लावी ती गोपीचंदन टिळा, हृदय न ध्याती गोपाळा, ऐसिया चांडाळा नावे. त्यांना सिक्तांतक त्रासिनीला पाणी जरी घातलं तरी यमाला त्रास देणारे यम तिथे येऊ शकत नाही. एक कल्याणच्या अंकात मोठे 2 उदाहरण आहेत, आपल्याला वेळ नाही. यम तुळशीची माळा जिथे असेल तिथे येऊ शकत नाही, त्याचे दूत येऊ शकत नाही. प्रत्यासत्ती विधायिनी भगवत कृष्णस्य संरोपिता. संरोपिता भगवतः कृष्णस्य प्रत्यासत्ती विधायिनी. हिचं जर रोप लावलं तर भगवंताच्या जवळ ही नेणारी आहे, सामिप्य सारूप्य प्राप्त करून देणारी आहे. आणि न्यस्ता तच्चरणे विमुक्ती फलदाम. तच्चरणे न्यस्ताम. भगवंताच्या चरणावर जर ती समर्पित केली, वाहिली तर विमुक्ती फलदाम. तस्यै तुलस्यै नमः. म्हणून ज्या तुळशीतून अनेक गुणधर्माने जीवाची भगवंताकडे साधनेकडे वाटचाल घडू शकते, साफल्य जीवनात घडू शकतं. म्हणून संतांची हीच भूमिका असते. म्हणून तुकोबारा म्हणतात तुम्ही गळ्यात तुळशीची माळा घाला, चांगली मिरवा, काय हरकत नाही. कंठी मिरवा तुळशी. एकच माळ नाही, जितक्या घालता येतील तेवढ्या घाला, जेवढं सांभाळता येईल तेवढं सांभाळ. वैष्णवांच्या लक्षणातच ही भूमिका सांगितलेली आहे. खेळमांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे. वैष्णव नाचती. ते वैष्णव हे काय धारण करून असतात? गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, गोपीचंदन उठे तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा रे, हार मिरविती गळा रे. टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. नाचत पण गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल
गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, बहुवचन आहे, तुळशीच्या माळा. आणि त्या झाकून ठेवायचा नाही, हार मिरविती गळा रे, गळा मिरविती. म्हणून तुकोबर म्हणतात कंठी मिरवा तुळशी. आणि व्रत करा एकादशी, एकादशी व्रत करा. एकादशी व्रतम नाम व्रतम सर्व व्रतोत्तमम. एकादशी हे व्रत जे आहे सर्व व्रतात उत्तम असं व्रत आहे, उत्तम व्रत आहे. ते कसं करावं त्याचा नारद पुराणात विस्ताराने विचार आलेला आहे. भद्रशील आख्यान त्याच्याकरता एक प्रसिद्ध आहे. एकादशी व्रत हे अतिशय श्रेष्ठ असं व्रत आहे. त्या एकादशी व्रताचा महिमा अनेक ठिकाणी गायलेला आहे. तुकोबारा म्हणतात ते व्रत एकादशीचं करा. आता कसं करा, तर त्याला पहिला मुद्दा आहे निर्जला करा. नसेल निर्जला होत तर सजला करा. नसेल सजला होत तर दुधावर करा, क्षीरार. नसेल दुधावर तर फळावर करा, चौथा पर्याय फलार. आणि याच्यावरही जमत नसेल तर मग फराळ. विठ्ठल 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 विठ्ठल. मग खिचडी येऊ द्या, भगर येऊ द्या, चिवडा येऊ द्या, बटाटे येऊ द्या, सर्व जे मंगळस्वामी महाराज म्हणायचे म्हणतात, येता जाता चर पण एकादशी कर. एक प्रवेश होण्याकरता एकदम इतकी भूमिका सांगितली तर कोणी प्रवृत्त होणार नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने चला. पण खरं पूर्णतः एकादशीचं खरं व्रत म्हणजे निर्जला. निर्जला, पाणीही घ्यायचं नाही. नवीन 4 वेळच्या जेवणाचा त्याग सांगितलेला आहे. उपवास फलम लिप्सुर जह्यात भुक्ती चतुष्टयम. भुक्ती चतुष्टयम जह्यात. उपवास फलम लिप्सु. एकादशी उपवासाचं फल ज्याला मिळावं वाटत असेल त्याने 4 वेळच्या जेवणाचा त्याग करावा. कोणते 4 वेळा त्या? पूर्वापर दिने रात्रौ अहोरात्रंतु मध्यमे. पूर्वदिनी आणि अपरदिनी रात्री जेवायचं नाही. म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी रात्री जेवायचं नाही. म्हणजे दशमीला आणि द्वादशीला जेवायचं नाही. मधला जो दिवस आहे अहोरात्रंतु मध्यमे, मधला जो दिवस आहे तो अहोरात्र. दिवसा आहे पण रात्री पण, सूर्योदयापर्यंत रात्र आली नाही. अहोरात्रंतु मध्यमे. चिटपाखरू घ्यायचं नाही, काही पाणी नाही, काही नाही. असं निर्जला एकादशी व्रत केलेलं 12 एकादशी केल्याचं पुण्य त्याने लाभत असतं. असं निर्जला व्रत श्रेष्ठ आहे. तुकोबारा म्हणतात 15 दिवसातून एकदा येते. 15 दिवसा एक एकादशी कारेन करिशी व्रतसार. काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिसे धनी घेसी. एकादशीच अन्नपान जे नर करीती भोजन. अनेक अभंग आहेत. एकादशी जे करत नाही त्यांची कोणती गती होईल कोण जाणे म्हणतात. कोण त्यांची गती होईल नेणू. असो अनेक एकादशी व्रताचं महात्म्य सांगणारे अभंग आहेत. तुकोबारा म्हणतात एकादशी व्रत करा, याने आम्ही सुखी होणार आहोत. आम्ही तेने सुखी महाराज. काहींना असं स्वभाव असतं, हे नाही आवडलं ना दुसरं, दुसरं नाही तिसरं, ते नाही ना तर मग चौथं ते त्यांच्या पुढे मांडत असतात. ते कारकून म्हणू लागले, महाराज या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही वाटत असेल तर ते सांगा ना, ते राजांना आम्ही सांगू. तुकोबारा म्हणतात आणखी काय वाटतं ना. आता एकच सांगतो, आमची अपेक्षा, आम्ही सुखी होण्याची एकच अपेक्षा.
शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, मनवा हरीचे दास दास, 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 मनवा हरीचे दास. तुका म्हणे माझा हे आसा, तुका म्हणे माझा हे आसा, तुझे रविता धन धन, तुमचे रविता धन. तुका म्हणे माझा हे आता, तुका म्हणे माझा हे आता, तुमचे रविता धन तुमचे रविता धन. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. हरीचे दास म्हणवा हे मज आस. तुम्ही हरीचे दास म्हणून घ्या, ही माझी अपेक्षा आहे. हरीचं दास व्हा. जीवनात इतराचं दास होऊ नये आणि हरीचं दास झाल्याशिवाय राहू नये. इतराचं दास होण्यात हानी आहे, हरीचं दास होण्यात लाभ आहे. इतराचं दास होण्यामध्ये दुःखच दुःख आहे. दुःखाचे डोंगर लागती सोसावे. का रे दास होसे संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. इतराचं दास होण्यात दुःखाचे डोंगरच्या डोंगर भोगावे लागणार. पण देवाचं दास जर बनलं तर देवच होणार. देव आपल्या दासाला आपलं पद देतो, आपलं स्थान देतो. आपलेच देशी पद दासा. देव आपल्या दासाला आपलं पद देतो, स्थान देतो. म्हणून इतराचं दास होण्यामध्ये जीवाला पदरात काय पडेल असं नाही. जे पडेल ते अनिष्टच पडेल. पण देवाचं दास बनण्यात पदरात मात्र सर्व काय पडल्याशिवाय राहणार नाही. देव देखील त्याला आपलं पद देतो, आपलेच देशी पद दासा. म्हणून देवाचं दास झाला की तो देवच झाला. हरी तैसे हरीचे दास. जसा हरी आहे तसे दास हरीचे होतात. म्हणून एकदा तुम्ही दास म्हणून घ्या, म्हणवा हरीचे दास. नुसतं म्हणून जरी घेतलं तर नुसत्या म्हणवण्यातही लाभ आहे. म्हणवा, काय हरकत नाही. देवानी आपल्या भक्ताला
किती पद दिलीत, कसं स्थान दिलं. अनेक अभंगातून जे पृष्ठ आहे. देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरुणी तन्मयाची छत्री गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिले, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. त्रिभुवनाचं राज्य आपल्या दासाला देतो. देव आपल्या दासाला आपलं पद देऊन आपल्यासारखं करतो. म्हणून दास म्हणून घ्या, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मध्ये आस. आम्ही ते ने सुखी. आपल्या सुखी होण्याच्या तुकोबारांनी ह्या 4 बाबी त्या कारकुनाच्या पुढे ठेवल्या. 1, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. 2, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला. 3, तुम्ही एकादशी व्रत करा. आणि 4, हरीचे दास म्हणून घ्या. या 4 गोष्टी तुकोबारांनी छत्रपती शिवाजीराजांच्या पुढे ठेवलेल्या आहेत. आपल्या पुढे येणाऱ्याचं कल्याण व्हावं ही संतांची तळमळ असते. आपल्या संबंधात येणारा वाया जाऊ नये, त्याची हानी होऊ नये, त्याला अधोगतीला जाण्याची पाळी येऊ नये. आपल्याजवळ आलाय ना, मग त्याला दिशा द्यावी, त्याचं कल्याण करावं, ही संतांची तळमळ असते. म्हणून तुकोबाराय या तळमळीतून सांगतायत जीवाला सुख देणाऱ्या ह्याच गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, जे धन आहे, विलास आहे, भोग आहे, ऐश्वर आहे, हे सर्व दुःखाच्या दरीत लोटणार आहे. त्याने कधीच जीवाला समाधान मिळणार नाही. आजपर्यंत कोणाचं झालं नाही, आताही कोणाला मिळणार नाही, पुढे कोणाला मिळू शकत नाही, मिळण्याची शक्यताही नाही. कारण कोणाला मिळालं नाही, आता मिळत नाही, मिळणार नाही, मिळण्याची शक्यता नाही. रावणासारख्याची संपत्ती थोडी होती का? पण समाधान कुठं, सुख शांती कुठं? अनेक आपण पाहतो. म्हणून अनेक राजे लोकांनी देखील त्याला उबग मानला, त्याला कंटाळले आणि वनवास स्वीकारला. वनाला गेले. 18 भार वनस्पती, फुली फली ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे सुख सांडोनिया कोण फळत आहे असे मदालसेमध्ये म्हटलेलं आहे. तर या प्रकारे हे कोणालाही सुख समाधान शांती देणार नाही, आताही कोणाला देत नाही. म्हणून याच्यात समाधान सुख शांती मानून जे जे राहतात त्यांच्या पदरात काहीच पडत नाही, हाताला काहीच लागत नाही. म्हणून खरं सुख समाधान शांती मिळवायची असेल तर काय करा? भगवंताचं चिंतन करा. तुकोबाराय म्हणतात गळ्यात तुळशीची माळ घाला, एकादशी व्रत करा, हरीचं दास म्हणून घ्या. हे जर तुम्ही तुमच्या जीवनात केलं तर आम्ही त्याने सुखी होणार आहोत. तर मी 3 मुद्दे मांडले होते. अगदी थोडे थोडे एक वाक्यात म्हणा का होईना उत्तर देतो. आपण जर भगवंताचं स्मरण नाही केलं, आम्ही नाही म्हटलं विठ्ठल विठ्ठल, तर काय हानी? तर जे विठ्ठल म्हणत नाहीत, नामचिंतन करत नाहीत, त्यांच्या जीवनात फार मोठी हानी आहे, फार मोठी हानी आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात, तुकोबाराय म्हणतात, वाजत असे बोंब कोणी नाईकती कानी, हरी हरीन म्हणती तया थोर झाली हानी. हरी हरी जे म्हणत नाही त्या जीवनात फार मोठी हानी झाली. विसरली तया थोर झाली हानी, थोर हानी. सर्वात मोठी हानी आहे की भगवंताचं स्मरण जीवनात न घडणं. सा हानिस्तन्मह छिद्रम सा चांध जडमूकता यन मुहूर्तम क्षणम वापी केशवम नैव संस्मरेत. जो क्षण भगवंताच्या स्मरणाविना आपल्या जीवनातला जातो
तीच सर्वात मोठी आपल्या जीवनातली हानी आहे. सा हानी तन्महत् छिद्रम साचांद जडमुखता यन मुहूर्तम क्षणम वापी. एक क्षणभर देखील भगवंताचं विस्मरण जरी झालं तर त्यात फार मोठी हानी आहे. आणि जर आपण ते स्मरण केलं तर त्यात फार मोठा लाभ आहे, फार मोठा लाभ आहे. एकच लाभ काय, अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन केलं तर काय होणार नाही. सर्व प्रकारचे लाभ अवघेच लाभ बैसलिया घरा येती भावधरा एके ठाई. हेच साधन रे तुझं सर्व सिद्धीची. अवघेची घरी बैसलिया. नामचिंतनातून सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होत आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ठीक आहे, आम्ही नाही म्हटलं तर आमची हानी आहे, आम्ही केलं तर आम्हाला लाभ आहे. पण यात तुम्हाला काय. तुकोबराय म्हणतात आम्हाला आम्ही त्याने सुखी, त्यानेच आम्ही सुखी होणार. म्हणजे काय, यात संतांचं खरं हृदगत प्रगट होते. संत कोण खरा. संतांचं जीवन स्वतःच्या सुखात सुख मानणारा संत नाहीच, दुसऱ्याच्या सुखात सुख मानणारे ते संत असतात. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. अमृत हे मुखे स्रवतसे. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. स्रवतसे अमृत हे मुखे स्रवतसे. संत स्वतःच्या सुखाने सुखी होणारे नसतात. दुसऱ्याच्या सुखात संत सुख मानत असतात. दुसऱ्याच्या दुःखात ते दुःखी आणि दुसऱ्याच्या सुखात ते सुखी. आपलं नेमकं उलट आहे. दुसऱ्याच्या दुःखात आपण सुखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखात आपण दुःखी होतो. हे असंताचं लक्षण आहे. आणि संतांचं लक्षण आम्ही तेने सुखी. तुम्ही नामचिंतन करा, तुम्ही साधना करा, भक्ती करा की तुम्ही सुखी व्हाल. आणि तुम्ही सुखी झाले तरच आम्हाला सुख आहे. जन जर दुःखात असेल तर संतांना त्यात सुख वाटत नाही. संत अतिशय व्यथित होतात, अतिशय दुःखी होतात. त्यांना ते पाहवतच नाही की हे जन दुःख सागरात बुडतंय. ते व्यथित होत आहेत, डोळ्यांना पाहवत नाही. इतकी त्यांना उलट व्यथा होते. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनी. जन बुडता न देखवे. हे दुःख सागरात बुडतंय, हे संतांना पाहवत नाही. म्हणून त्यांना तो कळवळा येतो. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो. म्हणून आपल्याला जर सुख झालं तर संत सुख होत आहेत, सुखी होत आहेत. म्हणून तुकोबराय आपल्या सुखी होण्याचा मार्ग सांगतात. आम्ही तेने सुखी. स्वतःच्या सुखात सुख नाही, सुख नाही. पावो शीतळता लाहे ते डोळ्याची लागी होये तैसा परसुखे जाये सुखावत जो. डोळ्याला आग होते गाई, जळजळ करतात. बाळ मी करते उपाय, करते. लगेच तेल घेते, बसवते त्याला, पाय घेते आपल्या. आई माझे पाय दुखत नाही म्हटलं मी, माझे डोळे दुखत आहेत, डोळ्याची आग होते आहे. आई म्हणते डोळ्याची आग शांत करायची ना. हो,
मग त्याचा उपाय इथं आहे. पावो शीतळता लाही, ते डोळ्याची लागी होय. पायाच्या ठिकाणी शीतळता आली का ती डोळ्याला पोचते. तसं परसुखे जाये सुखावत जो, त्याप्रमाणे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारे संत असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही तेने सुखी. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा की तुम्ही सुखी व्हाल, आणि तुम्ही सुखी झाले का आम्ही तेने सुखी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकोबार यांनी या प्रकारे या अभंगातून छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश दिलेला आहे की याप्रमाणे तुम्ही करा. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, गळ्यात तुळशीची माळा धारण करा, एकादशी व्रत करा, हरीचे दास म्हणा, की तुम्हाला सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडू शकेल, सर्व फलाची प्राप्ती होईल. म्हणून छत्रपती शिवाजीराजांना दिलेला हा संदेश आहे, त्या प्रसंगातला हा अभंग आहे. आपण आपल्या जीवनामध्ये संतांनी केलेलं मार्गदर्शन याच्याकडेच नजर ठेवावी आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपलं जीवन घडवण्याचा, बनवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या जीवनात काय नेमकं घडलं पाहिजे, आपल्या जीवनात साधना ही घडली तर आपण साध्यापर्यंत पोहोचू. प्रत्येकाने सारखं आपले चिंतन करायला पाहिजे, आत्मचिंतन हे करत राहिलं पाहिजे की आपण कुठपर्यंत आलो आपल्या जीवनाच्या वाटचालीत. आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्याकरता किती पल्ला गाठवायचा आहे. त्या आपल्या मार्गात येणाऱ्या अडचणी ह्याही आणखी वेळ घेणारे असतात. म्हणून जे जे प्रतिबंध ते आपल्या जीवनात येता कामा नये आणि घडेल ती वाटचाल वेगाची आपण आपल्या जीवनात करू लागलं पाहिजे. पुढचं भविष्याचं चिंतन करावं. आपली जीवनयात्रा सफल होण्याकरता अशी पुढची वाटचाल जी संतांनी दाखवलेली आहे, शिकवलेली आहे, ते आपण करायला पाहिजे. आपण याच्या विरुद्ध वाटचाल करू लागलो तर आपण मागे जाऊ आणि किती खोल दरीत जाऊ ते सांगता येणार नाही. अतिशय अवनती आपली होऊ शकते आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाने जर आपण गेलो तर आपली उन्नती होऊ शकते, आपण तिथपर्यंत पोचू शकतो. म्हणून संतांनी सर्व प्रकारचे साधनेची थेअरी ही दाखवलेली आहे. साधनेची सर्व काही बाजू दोन्ही प्रकारची संतांनी आपल्यापुढे मांडलेली आहे. दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तनं सोडावी, गळ्यात तुळशीची माळ घालावी, एकादशी व्रत करावं, त्याज्य आणि स्वीकार्य ग्राह्य या दोन्ही बाबींचा विचार संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये मांडलेला आहे. तुकोबारायांच्याही अभंगामध्ये हे सर्व दोन्ही प्रकार खूप चांगल्या प्रकारे ग्रथित केलेलं आहे. तेव्हा आपण ते अभंग पाहायचं ना आपलं जीवन पाहायचं, अभंग पाहायचं ना आपलं जीवन पाहायचं. जो अभंग आहे आपण त्याप्रमाणे काही आहोत का, आपल्या जीवनात अशा काही गोष्टी आहेत का, तर त्या आपल्या जीवनात त्या गोष्टी येऊ देऊ नये, असतील तर त्या घालवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढील वाटचाल आपल्याला सुधारता येते. मागच्या वाटचाली झालेल्या वाटचाल डोक्यातून काढून टाका, झाली ती झाली, गेली ती गेली. भूतकाळ विसरा, भविष्य दुरुस्त करा, भविष्याची वाटचाल चांगल्या प्रकारे करा. गेलेल्या कालात आपण बदल करू शकत नाही. आपल्या जीवनात काय घडलं ते घडलं, घडून गेलं ते घडलं, त्याच्यात बदल करू शकत नाही. पण पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये आपण बदल करू शकतो. आपण
ते निर्णय घेऊ शकतो आणि ते दोष टाळू शकतो. फक्त आपण तो प्रयत्न केला पाहिजे. अभंग आला, तुकोबारांचा तो अभंग आला, संतांचा तो अभंग आला की त्या अभंगात तुकोबारांनी काय सांगितलं ना आपल्या जीवनात कसं काय ते पाहावा. जसं आपण आरसा पाहतो कशा करता, व्यवस्थित फेटा आलाय का, आपला चेहरा व्यवस्थित आहे का, सर्व कसं काय हे पाहण्या आरशात पाहून मग आपण त्याची लगेच दुरुस्ती करतो. तसं तुकोबारांचे अभंग, संतांचे अभंग हा एक आरसा आपल्या समोर ठेवायचा आणि त्या आरशात पाहून आपलं विस्कटलेलं जीवन, इतस्ततः भ्रमित झालेलं जीवन मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण ह्याच मार्गाचे पथिक झालेलो आहोत. याच्याकरता आपण माळा धारण केलेली आहे, आपण वारी करतो आहे, साधना करतो आहे. तर या साधनेतून क्षणाक्षणाला क्षणक्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला. क्षणाक्षणाला आपण सांभाळायचं, आपण आपलं साक्षी व्हायचं. आपलं कुठे चुकतंय, काय घडत आहे, तर याप्रमाणे ते दोष घालवण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. निश्चित घडू शकतं, होऊ शकतं. आपण व्यवहारात पाहतो ना, वाल्याचं जीवन किती खाली गेलेलं, पण नारदाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्या वचनाप्रमाणे वाटचाल केली, वाल्मिक ऋषी बनला. तसं आपल्या जीवनामध्ये आपण मोठे महान दोष जरी असले तर ते घालू शकतो आणि आपण त्या स्थितीला पोहोचू शकतो. भगवान करो आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हे विचार जागृत होऊन आपण या विचाराचे पाईक बनून आचारात त्याची परिणती करून सर्वजण आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण भजन करू. झाले ना, तुकाराम 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 मनवाहरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान तुका म्हणे मज हे आस
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल